महादेव ॲपच्या बेटिंगचा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे। विधानसभेमध्ये त्यांनी हा आरोप केलाय। तर महादेव ॲपचा पैसा एडलवाइज कंपनीमध्ये गुंतवलेला आहे असं शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर एडलवाइज कंपनी हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवते असा आरोप शेलारांनी विधानसभेत केला आहे। तर 2 महिन्यामध्ये चौकशी करा असे आदेश सरकारने दिल्याची माहिती आहे। महादेव बेटिंग ॲपचा पैसा कुठं गुंतवला याबाबत आता चौकशी केली जाणार आहे। महादेव बेटिंग ॲपमधील पैसा बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवला गेल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला। तर विधानसभेत महादेव ॲप आणि त्यांच्या काळा पैसा गुंतवणाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। महादेव ॲपशी दाऊदच्या निकटवर्तीयांचा संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला। तर बेटिंगमधील पैसा बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूक कंपन्यांमध्ये टाकला जात असल्याचं आशिष शेलार म्हणाले। यावर 2 महिन्यामध्ये कारवाईचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते, त्याला आपण आळा लावलात। आपण हे सगळं उखडून टाकलं जाणं। पुन्हा या महादेव ॲपच्या माध्यमातून या पद्धतीने जेपी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला एडलवाइज नावाच्या एका कंपनीने जी पुरवठाधारक आहे, आर्थिक पुरवठाधारक आहे, त्यांच्या रशेश शाह आणि एडलवाइज यांनी सुद्धा 1000 कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे, मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतोय की आपण म्हटलंय चौकशी एडलवाइज, रशेश किंवा अन्य बांधकाम व्यवसायातली होईल। ती चौकशी किती दिवसात पूर्ण होईल? एफआयआर करून होईल का एफआयआरच्या आधी होईल? ते किती वेळात होईल? आणि 66 ॲप असल्यामुळे एनआयला हे प्रकरण देणं संयुक्तिक ठरेल का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।